हॅलो गाईज. आपण अगतंत्रची 10 डेज 10 इम्पॉर्टंट लेक्चर सिरीज सुरू करतोय आजपासून. आजचं त्यातलं पहिलं लेक्चर असेल. या जे काही सिरीज आहे आपल्या लेक्चरची त्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे की तुमच्या एक्झामला पडतीलच असे आपण इथं कव्हर करणार आहोत. ठीक आहे. असे 10 क्वेश्चन्स असतील किंवा त्या 10 क्वेश्चन म्हणण्यापेक्षा असे 10 पॉइंट्स आहेत की जे एक्झामला पडण्याचे 99% चान्सेस आहेत. आणि जे आणखी ज्या स्टुडंट्सचं रिव्हिजन झालं नसेल त्यांनी हे फास्ट स्पीड मध्ये बघून हे पॉइंट्स कव्हर करायचेच आहेत. कारण की यातला जे काही आपण पॉइंट कव्हर करतो ते प्रिव्हियस इयरला खूप वेळेस विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत किंवा इथून पुढे विचारले जातील असे क्वेश्चन्स आहेत आणि एकदम इझी आहेत. ज्यांचे हे जे काही पॉइंट्स आहेत ते कव्हर झाले त्यांनी 2x स्पीडने जरी लेक्चर्स बघितले तरीही चालेल. एक शॉर्ट मध्ये तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. ओके. आजच्या लेक्चर सिरीजचा पहिला टॉपिक आहे अँटीडोट्स. तुम्हाला विषचिकित्सा किंवा ट्रीटमेंट ऑफ पॉइझन हा क्वेश्चन खूप वेळेस विचारतो आणि सगळ्यांना एक्सपेक्टेड असतं की तेच विचारतील म्हणून. परंतु त्यामधलाही जो सब पॉइंट आहे अँटीडोट तो पण खूप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेस एसएक्यूला आलेला आहे किंवा एलएक्यूलाही मर्ज करून हा क्वेश्चन आलेला आहे. त्याचे टाइप्स, त्याची डेफिनेशन हे पॉइंट्स तुम्हाला इथं करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता अँटीडोट म्हणजे काय बघा. इट इज अ सबस्टन्स. एक असा सबस्टन्स आहे जे की बॉडीमध्ये पॉइझन आहे त्याला ऍब्झॉर्ब करतं आणि बॉडीला कोणती हार्मही पोहोचू देत नाही. 2 पॉइंट्स लक्षात ठेवायचे. ओके. कॉन्टरॅक्ट द डिटेरियस इफेक्ट ऑफ पॉइझन हा फर्स्ट पॉइंट झाला. विदाउट इट सेल्फ बिंग हार्मफुल टू द बॉडी हा सेकंड पॉइंट झाला. ओके. अँटीडोटच्या डेफिनेशन मध्ये 2 पॉइंट पक्के लक्षात ठेवायचे. सबस्टन्स विच कॉन्टरॅक्ट द डिटेरियस इफेक्ट ऑफ पॉइझन. पॉइझनचं जे काही इफेक्ट आहे त्याला कॉन्टरॅक्ट करतं विदाउट हार्मफुल द बॉडी. ओके. क्लिअर सगळ्यांना डेफिनेशन अँटीडोटची. हे लेक्चर्स इथंच कव्हर करा. तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे आणि नंतर मी लेक्चर्स बघतो नंतर नोट्स काढतो याच्यासाठी वेळ राहिलेला नाही. ठीक आहे. मी पण थोडं फास्ट मध्ये घेईल. तुम्ही पण माझे स्पीडला कॅच करत करत सगळे पॉइंट्स कव्हर करायचे. अँटीडोटची डेफिनेशन क्लिअर. तर अँटीडोटचे टाइप्स आहेत. 6 टाइप्स अँटीडोटचे आहेत. ते आपल्याला कसं लक्षात ठेवायचं बघा. छोटीशी ट्रिक आहे. पूछ. आपण हिंदी मध्ये जे काही पूछ किंवा विचार असं म्हणतो ना, PUCH हे 2 लक्षात ठेवा. P2 C2. ओके. P वरून फिजिकल फार्मॅकोलॉजिकल, U वरून युनिव्हर्सल अँटीडोट, C2 आहे. ठीक आहे. C2 वरून केमिकल अँड चिलेटिंग अँटीडोट, H वरून हाऊस होल्ड अँटीडोट. क्लिअर सगळ्यांना. पूछ PUCH P2 C2. सिंपल. ही ट्रिक लक्षात ठेवायची. डेफिनेशन टाइप्स फार्मॅकोलॉजिकल, फिजिकल, युनिव्हर्सल अँटीडोट, चिलेटिंग अँटीडोट, केमिकल अँटीडोट अँड हाऊस होल्ड अँटीडोट. इथं सगळे पॉइंट्स पार्ट झाले पाहिजे. फर्स्ट आता आपण एका एकाचं सिंपल काय करणार आहे, डेफिनेशन बघायची आणि त्याचे एक्झाम्पल्स बघायचे. डेफिनेशन तुम्ही समजून घ्या. तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचंय तर समजून घ्या. आता रट्टा मारण्यात काय अर्थ नाही. समजून घेऊन जर तुम्ही केलं तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. ओके. फर्स्ट फिजिकल अँटीडोट. दे आर द अँटीडोट विच फिजिकली हिंडर द ऍब्झॉर्प्शन ऑफ पॉइझन. जसं की आपला हा सरफेस एरिया आहे किंवा म्युकस मेम्ब्रेन आहे. इथं पॉइझन येणार आहे किंवा आलेला आहे. मग त्याच्या ऑब्झॉर्प्शनला हे काय करतं, ऑब्झर्वेशन तिथं होऊच देत नाही अँटीडोट. जर आपण इकडून अँटीडोट दिला असेल, हा जर अँटीडोट आपण दिला तर ते फिजिकली हँडर द ऍब्झॉर्प्शन ऑफ पॉइझन. ह्या पॉइझनचं ऍब्झॉर्प्शन इथं होऊच देणार नाही. त्याला आपण काय म्हणतो, फिजिकल अँटीडोट म्हणतो. फिजिकली तो तिथं जाऊन वर्क करणार आहे त्याला आपण फिजिकल अँटीडोट म्हणतो. सिंपल असंच लक्षात ठेवायचं आहे. ओके. मग त्याच्या टाइप्स मध्ये डिमल्सन्स, बल्की फूड अँड ऍक्टिव्हेटेड चारकोल. ह्याच्यामध्ये तुम्ही असं लक्षात ठेवा, छोटा छोटा ट्रिक आहे जे की तुम्हाला खूप कामाला येणार आहेत. ओके. CBCD बल्की फूड, चारकोल, ऍक्टिव्हेटेड चारकोल अँड डिमल्सन्स. क्लिअर सगळ्यांना. हे 3 काय झाले, फिजिकल अँटीडोट्सचे टाइप झाले. डिमल्सन्स, बल्की फूड अँड ऍक्टिव्हेटेड चारकोल, BCD असं तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. नेक्स्ट तुमचा फिजिकल अँटीडोट काय आला, हँडर द ऍब्झॉर्प्शन ऑफ पॉइझन. केमिकल अँटीडोट. केमिकल अँटीडोट काय करतो
केमिकल आहेत म्हणजे ते रिॲक्ट करणार, जिथं जिथं केमिस्ट्री येईल, केमिकल येईल, तिथे तिथं रिॲक्शन्स येणारच कन्फर्म. ओके. रिॲक्ट विथ द पॉइझन अँड अल्टर द केमिकल नेचर ऑफ पॉइझन. जसं की ऍसिड आहे, एखादा ऍसिडिक पॉइझन्स घेतलेला आहे आपण, ऍसिडिक पॉइझन जर आपण घेतला असेल तर आपण केमिकल अँटीडोट म्हणून बेस देणार. मग ते काय करणार, एकमेकांच्या ऍब्झॉर्प्शनला हँडल करणार किंवा ऍब्झॉर्प्शन होऊच देणार नाही, किंवा आणि ऍसिड आणि बेस एकत्र दिले तर ते न्यूट्रलाइज होणार जाईल. म्हणजेच काय, अल्टर द केमिकल नेचर ऑफ पॉइझन. ओके. केमिकल काय आलं, रिॲक्ट विथ पॉइझन अँड अल्टर द केमिकल नेचर ऑफ पॉइझन. सिंपल एवढंच लक्षात ठेवायचं, जास्त डीप मध्ये जात बसू नका. आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल्स मध्ये सर्टन सबस्टन्सेस रिॲक्ट विथ द पॉइझन अँड अल्टर इट इनर्ट. मग त्याच्यामध्ये तेच, जर ऍसिडिक सबस्टन्स असेल किंवा ऍसिडिक पॉइझन असेल तर त्याच्यामध्ये आपण बेस देतो, बेसिक पॉइझन्स देतो किंवा बेसिक अँटीडोट देतो. आणि जर बेस असेल, बेसमुळे जर पॉइझनिंग झाली असेल तर तिथं आपण काय देतो, ऍसिड देतो, म्हणजे अपोजिट केमिकल तिथं देतो. ठीक आहे. पुढे टॅनिन अँड KMNO4 हे याचे बेस्ट एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये पण लक्षात राहील असं एक्झाम्पल, ऍसिडिक पॉइझनिंग असेल तर बेस द्या, बेसिक पॉइझनिंग असेल तर ऍसिड द्या, एवढंच लक्षात ठेवा. क्लिअर. तर फार्मॅकोलॉजिकल, त्याच्या नावामध्येच केमिकल मध्ये रिॲक्ट करतं. आता फार्मॅकोलॉजिकल मध्ये काय होतं, सबस्टन्स विच हॅव द फार्मॅकोलॉजिकली अपोजिट ऍक्शन ऍज कम्पेअर्ड टू पॉइझन. सेम आपण अँटीडोट देतो फार्मॅकोलॉजिकल, ते पण एक पॉइझनच असतं, परंतु जे आपल्या बॉडीमध्ये पॉइझन आहे त्यापेक्षा एकदम अपोजिट ऍक्शन करणारं पॉइझन असतं. जसं की पोळालंय आपल्याला, पोळाला आपण काय करणार, आपल्या तिथं दाह होणार, म्हणजे थोडक्यात पित्त वाढणार आहे, तिथं उष्णता वाढणार आहे. पुढे आपण शीतलेप देतो, म्हणजे अपोजिट ऍक्शन करणारे आपण द्रव्य देतो. तसंच फार्मॅकोलॉजिकल मध्ये पण आहे. एक्झाम्पल मध्ये ॲट्रोपिन फॉर द ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंग. आता हे इथं जे अँटीडोट पाठ करतो ना एक दोन, ते तुम्हाला तिकडे कृत्रिम विषमध्ये पण कामाला येते. जसं की ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंगचा जर तुम्हाला क्वेश्चन आला, तुम्ही त्याच्या ट्रीटमेंटमध्ये लिहू शकता. त्याची ट्रीटमेंटमध्ये काय लिहिणार, ॲट्रोपिन इज अ बेस अँटीडोट. देन क्लोरोफॉर्म फॉर द स्टिचनिन पॉइझनिंग. कुचलाच्या पॉइझनिंग मध्ये आपण क्लोरोफॉर्म देतो. आणि इथाइल अल्कोहोल फॉर द मिथाइल अल्कोहोल पॉइझनिंग. सिंपल एक्झाम्पल हे लक्षात राहतं की इथाइल अल्कोहोल फॉर द मिथाइल अल्कोहोल पॉइझनिंग. ओके. Atropine for the organophosphorus poisoning, chloroform for the strychnine poisoning. ओके. तर फार्मॅकोलॉजिकल अँटीडोट म्हणजे आपण फार्मॅकोलॉजिकलीच विचार करणार, फार्मॅकोलॉजिकली एखादा ड्रग देणार, हे फिक्स लक्षात ठेवायचं. ॲट्रोपिन पण एक ड्रगच आहे, क्लोरोफॉर्म पण एक ड्रगच आहे, आणि इथाइल अल्कोहोल पण एक ड्रगच आहे. त्यामुळे आपण फार्मॅकोलॉजिकली एक ड्रगच यूज करणार. ह्याच्यामध्ये सिंपल इथाइल अल्कोहोल फॉर द मिथाइल अल्कोहोल पॉइझनिंग अँड ॲट्रोपिन फॉर द ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंग. दोन लक्षात राहिले तरी सफिशियंट आहेत. तर चिलेटिंग एजंट्स हे थोडं मस्त आणि इंटरेस्टिंग अँटीडोट आहे. हे फक्त काय करतं, मेटलवरच ऍक्ट करतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. चिलेटिंग अँटीडोट आपण फक्त मेटॅलिक पॉइझनिंग मध्येच देतो. ठीक आहे. इथं मी लिहित आहे फॉर ओनली मेटॅलिक पॉइझनिंग. आपल्याला मेटॅलिक पॉइझनिंग मध्ये पण आपल्याकडे चार आहेत, आर्सेनिक, मर्क्युरी, लीड अँड कॉपर. त्यामध्ये तुम्ही चिलेटिंग एजंट इझिली वापरू शकता, किंवा त्याच्या आपण ट्रीटमेंटमध्ये पण तुम्ही एक कॉमन पॉईंट मधून टाकू शकता. ठीक आहे. ते काय करतात बघा, दे फॉर्म नॉन आयोनाइज्ड कॉम्प्लेक्स विथ द मेटल आयन्स. मेटल आहे, कोणताही XYZ मेटल आहे, जसं की आर्सेनिकच आपण एक्झाम्पल घेऊ. आर्सेनिक आहे, तिथं आपण काय करणार, चिलेटिंग एजंट दिले, मेटल जाऊन ऍक्ट करणार होता, त्याचा मेटॅलिक ऍक्शन दाखवणार होती. कारण की मेटल्स हे आयन्स असतात, ज्यामध्ये जे काही आयन्स असतील प्लस मायनस किंवा +1 +2 +3 हे जे काही आयन्स असतील, आयन्सच्या फॉर्म मध्ये मेटल्स असतात, पण त्याला ते काय करतात, नॉन आयोनाइज करतं. त्यामुळे त्याची ऍक्शन स्टॉप होते इथंच आणि काहीच ऍक्शन करू शकत नाही. ओके. चिलेटिक एजंटचं काय आलं, फॉर्म नॉन आयोनायझिंग कंपाऊंड, एवढं लक्षात ठेवायचं बस, बाकी सगळं मनाने तुम्ही लिहू शकता. देन देअरफॉर कॅन नॉट अफेक्ट द एन्झाइम्स सिस्टम ऑफ द बॉडी. म्हणजे नॉन आयोनाइज कंपाऊंड झाल्यावरती काय करणार, एन्झाइम सिस्टम सोबत पण अफेक्ट करू शकत नाही. त्याच्या एक्झाम्पल मध्ये बाल, EDTA,
पेनिसिलामाइन्स हे त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. बाल, EDTA, पेनिसिलामाइन. ओके, प्रत्येकाचे 3-3 एक्झाम्पल्स मी घेतलेत. 2-2 तरी कंपल्सरी तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याचा अर्थ सांगते मी समजून शब्दाचा, म्हणजे डेफिनेशन लिहायची गरज नाहीये तुम्हाला. म्हणजे तुमचे जे काही नोट्स असतील त्यामध्ये फक्त तुम्हाला एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. ओके, बाल, EDTA आणि पेनिसिलामाइन. युनिव्हर्सल अँटिडोट आपल्याला सगळ्याला माहिती आहे की सगळ्या जे काही जिथं जिथं आपल्याला नेचर ऑफ पॉइझन माहित नाहीये, ओपीडी मध्ये अचानक पेशंट आले आणि आपल्याला माहिती नाही की पॉइझनिंग कशाची झाली, तिथे आपण युनिव्हर्सल अँटिडोट वापरायचं. आणि सगळ्यांना एक्झाम्पल माहिती आहे, ऍक्टिव्हेटेड चारकोल. ओके, कॅन बी यूज इन ऑल टाइप ऑफ पॉइझनिंग स्पेशली वेन द नेचर ऑफ पॉइझन इज नॉट नोन. ओके, क्लिअर सगळ्यांना? चारकोल सगळ्यांचं फेवरेट, सगळ्यांना माहिती आहे. आपण जेव्हापासून सायन्स शिकायला लागलो तेव्हापासून आपल्याला हे शब्द माहितीच आहे. देन टॅनिन अँड मॅग्नेशियम ऑक्साईड MgO हे पण आपण मोस्टली वापरतो सगळ्या पॉइझनिंग मध्ये. आणि जर नेचर ऑफ पॉइझन माहित नसेल तर आपण नॉर्मली टॅनिन अँड ऍक्टिव्हेटेड चारकोल, चारकोल म्हणण्यापेक्षा ऍक्टिव्हेटेड चारकोल म्हटलं तरी ते चांगलं पडेल. ओके, देन हाऊस होल्ड ऍट द लास्ट. घरी जर काही पॉइझनिंग झाली असेल तर आपले आई वडील जे आपल्यावर वापरतात तेच. जसं की एखाद्याला जास्त पॉइझनिंग झालं असेल तर आपल्याला केळे खायला देतात. केळी खाल्ल्यामुळे काय पोट साफ होतं आणि आपल्याला जे काही पॉइझन आहे ते शरीराच्या बाहेर पडावं म्हणून आपल्याला केळी खायला देतात. असे नॉर्मल आहेत. डेफिनेशन बघून घेऊ. सबस्टन्स विच अवेलेबल युजली इन होम. ओके, तुम्ही मनाने पण डेफिनेशन बनवू शकता. युजली इन होम अँड कॅन बी यूज एज अ अँटिडोट इन केस ऑफ द पॉइझनिंग. त्याच्यामध्ये माहिती असणारे घेतलेत. बनाना, पोटॅटो अँड डिमल्सन्स which are the physical antidote, physically hinder the action of poison, हे माहिती आपल्याला. कॉमन साल्ट अँड मस्टर्ड पावडर एमेटिक एजंट म्हणून वापरतो आपण. जसं की आपल्याला पॉइझनिंग मध्ये गॅस्ट्रिक लावायची बेस्ट ट्रीटमेंट सांगितली आहे, त्याच प्रकारे आपण इमेटिक एजंट्स म्हणून कॉमन साल्ट आणि मस्टर्ड पावडर वापरतो, किंवा मस्टर्ड ऑइल पण काही काही ठिकाणी वापरलं जातं. देन मिल्क ओरली ऍड्स ऑफ इफेक्टिव्ह इन ऑलमोस्ट ऑल इंजेस्टेड पॉइझन. जे जे इंजेस्टेड पॉइझन आहेत म्हणजे जे काही खाल्ले गेलेले आहेत त्यामुळे काय होणार, माउथ मध्ये GIT मध्ये बर्निंग पेन होणार. तेव्हा आपण सिंपल दूध त्याला पाहायला देतो, म्हणजे थोडंसं त्याला बरं वाटतं. ठीक आहे, कळाले? हाऊस होल्ड म्हणजे जे घरी भेटतात ते कॉमन साल्ट, पोटॅटो, बनाना अँड मस्टर्ड ऑइल किंवा मस्टर्ड पावडर अँड मिल्क. ओके, क्लिअर सगळ्यांना? ह्याची ट्रिक काय? अँटिडोटची पूच, PUCH, P to C2 एवढं लक्षात ठेवा आणि डेफिनेशन लक्षात ठेवा. तुमचा एक क्वेश्चन कव्हर झाला. ओके, होप सो सगळ्यांना समजलं असेल. आणि हे इथंच पाठ करून जा. तुम्हाला आता वेळ नाहीये नोट्स वगैरे काढायचं, त्यामुळे पटापट पॉइंट्स इथेच कव्हर करत जायचे. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये असाच दुसरा एक पॉइंट घेऊ. थँक्यू.